कुंभ राशीच्या लोकांनो, सावधान. आजपर्यंत तुम्ही जे सहन केले, जो अपमान गेला आणि ज्या गरिबीशी किंवा संघर्षाशी झुंज दिली, त्या सर्वांचा हिशोब होण्याची वेळ आली आहे. ही निव्वळ भविष्यवाणी नाही, तर प्रत्यक्ष नियतीचा संकेत आहे. जर आज तुम्ही या माहितीकडे दुर्लक्ष केले, तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. कारण लक्षात ठेवा, जेव्हा नशिबाचे दरवाजे उघडतात, तेव्हा स्वतः देवही ते रोखू शकत नाहीत. नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनेलवर. आजचा हा विशेष व्हिडिओ केवळ कुंभ राशीच्या लोकांसाठी समर्पित आहे. मला माहीत आहे, गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही एका अनामिक भीतीच्या छायेखाली जगता आहात. मनात हजारो प्रश्न आहेत. माझे चांगले दिवस कधी येतील? माझे कष्ट फळाला कधी येतील? कधी संपणार ही पैशांची चणचण? रात्र रात्र जागून तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार केला आहे. कधी जवळच्या लोकांनी फसवले, तर कधी नशिबाने साथ सोडली. पण आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की तुमच्या सोशिकतेचा बांध आता सुटणार आहे आणि तुमच्या संयमाचे गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही युती होत आहे, जी कुंभ राशीसाठी अमृत सिद्ध होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या कुंडलीतील दोष आता दूर होत आहेत. तुम्ही आजवर जे काही गमावले आहे, ते दुप्पट वेगाने तुमच्याकडे परत येणार आहे. पण हे सर्व सहज मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला काही संकेत ओळखावे लागतील. अनेकदा आपण देवाकडे प्रार्थना करतो, देव आपल्याला मार्गही दाखवतो, पण आपण आपल्या संकुचित विचारांमुळे त्या संधीकडे दुर्लक्ष करतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तीच चूक करण्यापासून वाचवण्यासाठी बनवला आहे. आज मी तुम्हाला त्या 3 मोठ्या घटनांबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यात लवकरच घडणार आहेत. मित्रांनो, ही वेळ सामान्य नाही. तुमच्या राशीवर शनीची सावली असली तरी आता शनी देव तुमच्या कष्टाचे फळ देण्याच्या भूमिकेत आले आहेत. ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ही बातमी तुमच्या पैशांशी संबंधित असू शकते, तुमच्या घराशी किंवा तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधित असू शकते. पण ही बातमी नेमकी काय आहे? आणि ती मिळाल्यानंतर तुम्हाला नेमके काय करायचे आहे? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग, वेळ न घालवता जाणून घेऊया कुंभ राशीच्या आयुष्यात येणाऱ्या त्या वादळी प्रगतीबद्दल. नमस्कार भक्तांनो. जर तुमची रास कुंभ असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. तुमच्या नशिबाचे चक्र आता अशा पद्धतीने फिरणार आहे की ज्या आनंदाच्या बातमीची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात, ती आता तुमच्या दारात उभी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेला संदेश तुमच्या जीवनाचे सोने करू शकतो. गेल्या काही काळापासून कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. कधी आर्थिक चणचण, तर कधी आरोग्याच्या तक्रारी. तुम्ही खूप कष्ट केले, पण फळ मात्र शून्य मिळाले. अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की देव तुमची परीक्षा घेत आहे, पण आता ती परीक्षेची वेळ संपली आहे. ब्रह्मांड आता तुमच्या बाजूने कौल देत आहे. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनातील दुःखाचे ढग विरघळणार आहेत. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते, त्यांना आता तुमची प्रगती बघून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आता आपण पाहूया की ती नेमकी कोणती आनंदाची बातमी आहे, जी स्वतः देवही आता रोखू शकणार नाही. आर्थिक लाभ आणि धनवृद्धी. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते अचानक परत मिळण्याचे योग आहेत.
व्यवसायात मोठी वाढ होईल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळत आहेत. कौटुंबिक सुख, घरामध्ये चाललेले वादविवाद आता शांत होतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल. अविवाहितांसाठी विवाहाचे अत्यंत शुभ प्रस्ताव येतील. मानसिक शांती आणि आरोग्याच्या ज्या तक्रारींनी तुम्हाला ग्रासले होते त्यातून आता तुमची मुक्तता होईल. तुमचे मन प्रसन्न राहील आणि रखडलेली सर्व कामे उत्साहाने पूर्ण होतील. पण भक्तांनो, या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. जेव्हा नशीब साथ देते तेव्हा आपण काही चुका करतो ज्या टाळणे आवश्यक आहे. एक आळस सोडा, संधी चालून येईल, पण ती पकडण्याचे काम तुमचे आहे. देवाची साथ आहे म्हणून प्रयत्न करणे सोडू नका. 2. गुप्तता पाळा. तुमच्या आनंदाच्या गोष्टी किंवा आगामी योजना सर्वांना सांगत सुटू नका. लोकांची दृष्ट लागण्याची शक्यता असते, म्हणून यश मिळेपर्यंत शांत राहा. 3. भक्ती आणि श्रद्धा. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे कारण तुमची पुण्याई जागी झाली आहे. त्यामुळे देवावरील श्रद्धा कमी होऊ देऊ नका. ही सकारात्मक ऊर्जा अधिक प्रबळ करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. दर शनिवारी पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावा आणि ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. तसेच समर्थांच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राचे स्मरण ठेवा. तुमचा विश्वासच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. तर कुंभ राशीच्या माझ्या लाडक्या भक्तांनो, आतापर्यंत आपण पाहिले की येणारा काळ तुमच्यासाठी किती सुवर्णसंधी घेऊन येत आहे. पण शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवते, पण त्या दिशेने चालण्याचे धाडस आपल्याला स्वतःलाच करावे लागते. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, अशक्यही शक्य करतील स्वामी. तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली असली तरी आता त्या संकटांचा अंत जवळ आला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावरची श्रद्धा डगमगू देऊ नका. ही जी आनंदाची बातमी आपण आज चर्चिली ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारच आहे. फक्त तुमचे मन आणि डोळे उघडे ठेवा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. पण प्रवास इथेच संपत नाही. तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल काही सांगायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचतो आणि त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. तसेच आजच्या या शुभ मुहूर्तावर आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे या चॅनेलवर एक सकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ तयार होते, ज्याचा फायदा तुम्हा सर्वांनाच होतो. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना उपयोगाची ठरेल, ज्यांची रास कुंभ आहे, तर त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटण दाबा आणि समोरील बेल आयकन दाबा. यामुळे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून कधीही चुकणार नाही. आम्ही रोज अशाच प्रकारे तुमच्या राशीचे भविष्य आणि आध्यात्मिक उपाय घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आणि तुमच्या आयुष्यातील प्रगतीचा नवा मार्ग घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वामींच्या नामस्मरणात मग्न राहा. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होवोत आणि तुम्हाला अपार सुखसमृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. राम कृष्ण हरी.